जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत लातूर कारागृहात जनजागृती शिबिर. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या किमान सन्मान कार्यक्रमानुसार एड्स या आजाराबाबत जनजागृतीसाठी लातूर कारागृह येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर, जिल्हा न्यायालय व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे व्यंकटेश गिरवलकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे समुपदेशक तानाजी भोसले, उडान संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रमोद सोमवंशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ढोपरे यांनी मार्गदर्शन केले. कारागृह अधीक्षक मुलानी यांनी यावेळी उपस्थिती लावली. यावेळी श्री गिरवलकर यांनी एड्स आजाराबाबत कैद्यांना HIV एड्स म्हणजे काय या आजाराबाबत माहिती दिली. तो आजार कसा पसरतो व त्याची लक्षणे काय आहेत याबाबत माहिती दिली. एड्सबाबत असलेली उपचार पद्धतीबाबत तसेच सदरील आजारास प्रतिबंध कसे करता येईल याबाबत कैद्यांना मार्गदर्शन केले. बाभळगावात नागरिकांची गर्दी, समस्यावर तात्काळ आदेश देत आमदार अमित देशमुख सक्रिय. राज्याचे माजी मंत्री व आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव येथील निवासस्थानी शहर व जिल्ह्यातील नागरिक, विविध संस्थेचे पदाधिकारी, महिला व युवकांसोबत संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांनी मांडलेल्या समस्याबाबत त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कारवाईच्या स्पष्ट सूचना दिल्या. तसेच दिली जाणारी निवेदने व निमंत्रणे यांचाही स्वीकार करण्यात आला. या भेटीदरम्यान काँग्रेस जिल्हा व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव, ॲडव्होकेट समद पटेल, ललितभाई शाह, मनोज पाटील, विजय देशमुख, उमेश बेदरे यांसह अनेक पदाधिकारी व नागरिकांनी आपल्या समस्या आमदारासमोर मांडल्या. नागरिकांनी अशा थेट संवादातून लोकांच्या अपेक्षांना दिला जाणारा प्रतिसाद आणि तात्काळ दिल्या जाणाऱ्या सूचनेमुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अपघातात तिघे जखमी, विना नंबर दुचाकी चालकावर गुन्हा दाखल. कळंब, शेतातून घरी परतत असलेल्या तिघांना विना नंबरच्या दुचाकीने दिलेल्या धडकेत जखमी झाल्याची घटना कळंब बाबुळगाव रोडवर घडली. या प्रकरणी आदेश संतोष ठाकरे यांनी कळंब पोलिसात तक्रार दाखल केली आहे. चेतन व भरत या दोन भावासह घरी जात असताना गजानन गाडेकर यांनी चालवलेल्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी आरोपी चालकावर गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. चाकू हल्ल्यात युवक जखमी, श्रीरामपूर परिसरात खळबळ. उसत, श्रीरामपूर येथील जगदंबा मंदिरजवळ किरकोळ वादातून तिघांनी एका युवकावर चाकू हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. प्रद्युमन अरुण राठोड यांनी वसंतनगर पोलीस ठाण्यात तन्मय पवार व अन्य 2 अनोळखी इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तिघावर गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ वादात तरुणावर दगड हल्ला, बेलाटी खुर्द मध्ये खळबळ. तिरोडा तालुका बेलाटी खुर्द येथे किरकोळ शिवीगाळाच्या वादातून एका 18 वर्षीय तरुणावर दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना 1 डिसेंबर रोजी घडली. शिवांग दयानंद करटे 18 याच्या आईला आरोपी रवी धनुलाल करटे 41 यांनी शिवीगाळ केली. यावर शिवांगने विरोध केला असता आरोपी संतापला आणि अंगणात पडलेल्या दगडाने शिवांगच्या डोक्यावर प्रहार केला. जखमी शिवांगने तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 118(1) 352 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.